तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? ठीक ना? तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवतोय. तर आजचा दिवस म्हणजे आपलं तुम्हाला माहिती आहे, आज आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टच्या दिवशी मी आज ब्लॉग बनवतोय. तर आजचा ब्लॉग बनवायचं कारण आहे की एक गोष्ट घेतली आहे काहीतरी एवढी मोठी, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. तर खूप वेळ लागला, एवढा GoPro हरवल्यापासून मी ही गोष्ट घेतली आहे. तर आता त्याच गोष्टी मी शूट करतोय. ती गोष्ट आहे म्हणजे माझा फोन, नवीन आयफोन घेतला आहे मी. तर तर या स्टोअरवरनं, आपल्या युनिकॉर्न स्टोअरवरनं मी फोन घेतला आहे माझा. त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ बनवत होतो. तुम्हाला सॉरी, काय चुकीचं बोलतो आहे ते पण ते डायरेक्ट बोलतो आहे, एक्साइटमेंटमध्ये बोलतो आहे. कारण 2च दिवस झाले 15 ऑगस्टच्या ऑफरमध्येच फोन घेतला आहे. तर यांची सर्व्हिस जी होती युनिकॉर्न स्टोअरवाल्यांची, ती बेस्ट सर्व्हिस आहे. मला तर खूप रिजनेबल रेटमध्येच फोन पडला, जास्त कॉस्टली पण नाही गेला फोन. तर फोनसोबत मला भेटतं आहे, बॉक्स तर भेटतोच. बॉक्समध्ये तुम्हाला माहिती आहे USB भेटते, एक USB भेटली. आणि त्यासोबत त्यांनी मला स्क्रॅच गार्ड दिलं, एक 5000 mAhचं आपला पॉवर बँक दिला, आणि प्लस एक कवर, बॅक कवर, तो आता ऑलरेडी फोनला लागलेला आहे. त्यावेळेस समजू शकता तुम्ही क्लॅरिटी बघा. तर पहिले आपण जे व्हिडिओ बनवायचो त्यामध्ये क्लॅरिटी आपली कशी असायची, आताची क्लॅरिटी खूप वेगळी आहे. आता बघा, जरा चांगला दिसत असेल जरा क्लॅरिटी माझा फेस पण, कारण पहिलं जे शूट करत होतं ते वेगळंच दिसायचं. GoPro होता पण तोपर्यंत ठीक होतं, पण आत्ता ते मध्ये जरा बरोबर नव्हती. तर मी पण सजेस्ट करेन की तुम्हाला कोणाला फोन जर घ्यायचा असेल तर युनिकॉर्न स्टोअरला घेऊ शकता. कारण मी ॲपल स्टोअरमध्ये पण बघितलेलं आहे, ॲपल स्टोअरमध्ये फोनची प्राईस जरा जास्त दाखवते. तुम्ही चेक करा एकदा. मला एक नॉर्मल एकदम 3-4 हजार रुपये कमीमध्येच भेटला आहे फोन. म्हणून मी आज शूट केला, असाच व्हिडिओ बनवतो आहे. 15 ऑगस्ट आहे म्हणून आपलं चालू करूया परत. आपण आता घेतला आहे त्याच पर्पजनी घेतला आहे. मला फोन पण माझा थोडा जुना झाला होता पहिलावाला, पण ते दोन्ही पण काम होतील म्हणून आयफोन घेतला आम्ही. दोन्ही पण माझे काम होतील, शूट पण आणि याचं यूजला पण आयफोन घेतला. नाही तर मी परत कॅमेरा घेणार होतो. तर दुसरा फोन माझा आहे इथं, 1 मिनटं थांबा. बघा, हा पहिलावाला फोन होता सॅमसंगचा. ह्यानी पण खूप व्हिडिओ शूट केले. ह्याच्याबद्दल जेवढे माझे स्टार्टिंगपासून पहिले ब्लॉग आहेत ते ह्याच्यामध्ये शूट केलेले आहेत सॅमसंगच्या. तर आता मी दाखवतो, आपण स्टार्टच करणार ब्लॉग. जसे मला बनवता येतील, जे काय काय करता येईल सगळं शूट करणं, सगळं टाकणार मी. तर बघूया आता कसं आता काय काय कॉन्टेंट करता येतील मला, नवीन काय ना काय. चला आता आम्ही दाखवतो अजून काय काय करतो. आणि दिवसभरात 15 ऑगस्टच्या थोडं फ्रेश झालं, गरम होतं आहे. खूप दिवसांनी कॅमेरासमोर बोलतो एवढं फटाफट. थोडं अजून बोलणं पण जरा सुधारलं आहे पहिल्यापेक्षा. खूप प्रॅक्टिस पण केली आहे याच्यासाठी. पहिला अटकायचो मी बोलताना, हे ते काय गोष्टी होते ते अटकत होतो. आता नाही अटकत आहे. आता थोडा कॉन्फिडन्स वाढला आहे, म्हणून मग प्रॅक्टिसमुळे कॉन्फिडन्स वाढला आहे, समजलं मला पण. चला आता भेटूया आपण पुढे अजून काय करतो ते. तर गाईज परत चालू केला, कारण मी सांगायला विसरलो. आयफोन घेतला सांगितलं, कुठचा आयफोन घेतला तर सांगितलं नाही. मी घेतला iPhone 15. कारण प्लस घ्यायचं विचार होता माझा, पण प्लस खूप मोठा होता, मला तो नसता कॅरी करता. पडला असता माझ्याकडनं खिशातून बाईक चालवताना. कारण फोन पडतात माझ्याकडनं, खूप वेळ झाला आहे. म्हणून मी छोटाच 15च घेतला. असं काही इश्यू नव्हता, कारण जास्त नव्हता, एक 7-8 हजार रुपये जास्त होता. तरीसुद्धा मी 15च घेतला. कलर आहे ब्ल्यू अँड व्हाईट, तुम्हाला माहिती असेल. आता तो कलर जरा भारी वाटतो हातात घेतला. आता मी तुम्हाला शूट नाही करून दाखवू शकत नाही, ह्याच्यात परत आता ते मिक्स नाही मला करायचं आता क्वालिटीमध्ये. म्हणून दाखव तुम्हाला, एक व्हिडिओ असेल माझ्याकडे, ते तुम्हाला प्ले करतो मी घेताना काढलेला. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो मी बाहेर जस्ट चेक करायला व्हिडिओ कशी येते नाईटला आयफोनमध्ये. तर व्ह्यू बघा आता कसा येतो. व्ह्यू बघा,
शांतता शांतता. फेसवर ग्लो येतो का नाही माहीत नाही मला, पण त्यासाठी आलो तर बाहेर नाईटची क्लॅरिटी बघायची होती मला. त्यामुळे आता थोडं मोठं ब्लॉग पण असेल याच्यामध्ये, मोठं ब्लॉग पण असेल त्यामध्ये. आता बघू, आता थोडंफार हेल्मेटला माउंट लावून आणलं आहे बाबा, एका लावून आणलं आहे हेल्मेटला माउंट. बघू जाताना लावून जाऊ, शूट बघू कसं होतं. तर हेच एवढंच आहे, तुम्हाला ती पण क्लिप दाखवेन मी. तर बघा आता मोबाईलला लावलाय, आपला हेल्मेटला लावलाय मोबाईल. बापरे काय होते छपरी छपरीवाली पोरं. सगळे ना रायडर बनायचे. नाईट क्वालिटी चेक करा, आवाज येतोय का नाही माहीत नाही, कसं येतं काय होतं. आता मी मोठा ब्लॉग बनवू शकतो याच्यामुळे. स्टेबलायझेशन पण आहे, मला दिसतोय व्हिडिओ कसा चालतोय कसा नाही. जे आपले लोकल मुंबईमध्ये बनवू शकतो त्याच्यामुळे. एवढं तर समजलं मला, ते प्रॉपर व्ह्यू चांगला एकदम व्यवस्थित येतो आहे. नाईटला पण चांगली क्लॅरिटी देतो आहे 15. कारण 13 मी बघितलं, 13चा कॅमेरा मला असं डल वाटत होता. मित्राच्या फोनवर एकदा केलेला 2 वेळा, डल वाटत होता. हा बेटर वाटतं जरा. तर असंच भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. छपरी भरले दिसते आमच्या एरियात. तर असंच भेटू आता, चला न्यू ब्लॉगमध्ये. मगाशी ब्लॉग एंड केला तरी मी तो कट तसंच राहू दे. तर आता भेटू तसंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काय बोलतोय मला पण नाही समजत आहे, काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोय. काय सुचत नाही मला गाडी चालवताना, खूप अनकम्फर्टेबल वाटतं. एवढा मोठा मोबाईल लावला हेल्मेटला. तर भेटू आपण न्यू ब्लॉगमध्ये असं. चला बाय बाय.